फटका चांगला इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ रिजन मध्ये सूरज पाटील येतील प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू होतोय फरार चेंडू सीमारेषा पार चौकार पहिल्या धावांचा आलेख वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि आता स्लॉट मधला बॉल पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू होतोय फरार चेंडू सीमारेषा पार चौकार वाह पहिले काही चेंडू निर्धाव आले आणि त्याच्यानंतर प्रीतम यांनी एक चांगला फटका अगदी वेगाने धावतोय फटका चांगला आहे पिकअप स्ट्रोक लगावला जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय प्रीतम परबच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब धमाकेदार या इनिंगचा पहिला षटकार थँक्यू व्हेरी मच प्रीतम परबच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक पिकअप स्ट्रोक लगवला गेला फेकून दिला काउ कॉर्नर रिजन मध्ये षटकारासाठी 6 धावांना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर 19 धावा धावफल करावं लागलेत 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे यावेळेस देखील चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता बॉल पुढ्यात होता फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लगातारचा दुसरा क्रॅकिंग षटकार येत नव्हत्या धावांसाठी जगडावा लागत होता तिथे धावांचा पाऊस पडतोय आणि प्रीतम परब जो मागच्या ओव्हरमध्ये कुठेतरी डॉट बॉल खेळला कुठेतरी स्ट्रगल करत होता आता इथे वाचवण्यामध्ये यशस्वी गोलंदाजी करावी लागेल समोर खेळलाय फटका चांगला आणि रिझल्ट सुद्धा चांगला अगदी मधोमध खेळला गोलंदाज मानाची स्पर्धा नवी मुंबई कोपरखैरने पहिला बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय प्रीतम परब अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार खूप चांगला स्ट्रोक लगवला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रीतम परबच्या बॅटमधून षटकार आलाय आणखीन एक याही वेळेला लांब 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 खूप लांब षटकार प्रीतम परब ऑन फायर तीन षटकारासाठी बाहेर प्रीतम परबच्या बॅटमधून षटकार आलाय आणखीन एक याही वेळेला लांब 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 खूप लांब षटकार प्रीतम परब ऑन फायर तीन षटकारासाठी